संसार दुःखमुळे चोहीकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शुमी पाठी लागले उडाळ गवना मिशन न जाऊ दृष्टी देईल निर्मळ संसारामध्ये कुणाला तो सुख लागलेलं नाही. विषयामध्ये सुख नाही, संसारामध्ये सुख आहे का? संसारामध्ये सुद्धा सुख नाही. ह्या संसारानं सगळीची फजिती करून टाकली. केली की नाही बाबा फजिती? एका बाजारामध्ये आमच्याकडं 50, 55, 60 वर्ष झाले होते एका माणसाचं. 60 म्हणा, 60 वर्ष झाले ते मुलगा नाही मुलगी नाही. तर मला दोष देत पद्धती पण देव पावला म्हणायचं. 50, 55, 60व्या वर्षी मुलगी झाली. आता ही मुलगी लग्नाला 20 वर्षाला येणार. कोण लग्न करायचं? तिचं सांभाळ तरी कोण करायचं? देवा. ज्यावेळेस द्यायला पाहिजे होतं फळ पण त्यावेळेस दिलं नाही. पण आता दिले, रडायला लागले ते. कर्माची फजिती म्हणला आणि त्या पुरीचं नावच फजिती ठेवलं. पुरीचं नाव काय? फजिती. 50-60 वर्ष वय, एवढी एवढीशी फजिती. पुरीचं नाव. गेलं बाजारला घेऊन. दिवाळीचा बाजार फुल भरलेली पेट. मिरच्या घ्यायच्या तिथं ठेवायच्या, कापड्या घ्यायच्या तिथं ठेवायचे, लाडू चिवडा तळायला तिथून कढई घेतलेली तिथं ठेवायची. म्हातार म्हणून कुठं घेऊन फिरता? असं ठेवत 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 गेलं ना. आणि त्या गर्दीमध्ये बोटाला धरलेली ती मुलगी होती. काय तिचं नाव? कशी सटाकली कोण असतो? हरवली ना. एका जागेवरून बसले, काय रडत बसले. कस तरी आपलं जमलं होतं, वारच झालं होतं. ती पण गेली, रडत बसली. गावातले 2-4 माणसं आले. काय रडतो? हो पाटील, इकडे इकडे, आमची फजिती पाहिली का? आमची फजिती पाहिली का? पाटील मला तुझी बघाय माझी काही कमी आहे का? सगळीची फजिती बाबा ह्या प्रपंचामध्ये. प्रपंचानं आतापर्यंत कुणालाही सोडलं नाही. आणि एवढं असताना सुद्धा जीवाला प्रपंच आवडतो. माझा दुसरा मुद्दा चालू आहे. जीवाला प्रपंच आवडतो, प्रपंच माणूस सोडत नाही. तसा विचार केला तर बाबा खरं सांगा, प्रपंचामध्ये सुख आहे का? नाही ना. हाय गाडी जागा येता का? बाबा म्हणतात नाही जमायचं. नाही बाबा सोडत नाही कोणाला. दुसऱ्या क्रमांकाला प्रपंच माणसाला जीवापाड आवडतो. तिसऱ्या प्रकाराला धन जास्त आवडतं. पण एक लक्षात घ्या, धन माणसाला पकडतं, शिकारी कुत्र्यासारखं धन पकडतं आणि कळी काळाच्या हातामध्ये देत हा तुकोपर्यंत सिद्धांत आहे माझ्या. धनाची या मागे कळी काळाच्या लाग, 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 धनाची या मागे कळी काळाच्या
धनाची या मागे कळी काळाचा लाग, धनाची या मागे कळी काळाचा लाग. ज्या ठिकाणी धन आहे त्या ठिकाणी कळी काळाला फास घालतो. तुम्ही म्हणताल मग त्याच्याकडे धन नाही त्याला कळ काय विचारत नाही का? सगळं विचारतो तिची आशा असते, मिळत नाही म्हणून काय झालं. हा, धनापासून आपल्याला कधी सुख लाभत नाही. सुख कधी धनापासून सोडून या धन उत्तम उदास विचारे वीज करी. आपलं कसं झाले माहितीये का बाबा? साचवूनी मरे धन लावी पोराशी भांग. कमवत 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 पटकन मरून जात. दुसऱ्या दिवसापासून एकदा का पोर सावडून घरी आले लागले भांडण चालू. आमच्या ज्ञानोबऱ्यांचा फार गोड दृष्टांत आहे बरं का. ज्ञानोबऱ्यांचा फार गोड दृष्टांत आहे का. बाशिया मोहळारी रचियला कंदू झाडोनी आणि कनेला तया फुकटची वेधो तया परी होईल रे तुझ फुकटची आणू. कळलं का बाबा? मधमाशा काय करतात? कणानं काय करतात? मध जमा करतात. आणि असा मधमाशा पोळा तयार झाला की मग गावामध्ये येतात, कोळेशाल गावामध्ये येतात आणि आम्ही आता तुम्हाला उद्या पंगत घालणारा हे मधाची असं म्हणतात आहे का नाही? कोणतरी येत आणि पटकन ते झाडून येतं. काय उपयोग ते साठवले काय? ही शब्द माझ्या नाही बाबा, माझ्या जनावरांचे शब्द आहेत. धनाचं त्याच पद्धतीने आहे. धन कमवत कमवत धन कमवून कोट्यान कोटी, धन कमवून कोट्यान कोटी संगे नाही रे, संगे नाही रे चिंदोटी. धन कमवून कोट्यान कोटी. काय नाही बरोबर? हा, नुसती लंगोटी ती सुद्धा आडकीताना तोडून घेतात. बरोबर काय सांगले बाबा? आपल्या पाठीमाग कोणीही काही करू द्या, ह्याच्यातला एकही प्रोग्राम एकही काय आपल्या बरोबर येणार नाही. आणि माणसाला धनाची जास्त आवड आहे. धन कमवतं धन. मी काय म्हणतो माहितीये का? कमवा पण खर्च तरी करा की द्या की सप्त्याला दान. काय फरक पडतोय सप्त्याला दान दिलं म्हणून? हा हा, चिकट एवढं बघा, इतकं चिकट इतकं चिकट. एक चिकट माणसाचा दृष्टांत वेगळा कीर्तनात ऐकला होता एक जणाच्या. मी तुम्हाला सांगतो आता, एखादा जर माणूस जेवायला जर बसला आणि जर समजा तुपामध्ये जर माशी पडली किंवा खिरीमध्ये माशी पडली तर ती खिरीमधली माशी उचलून फेकत नाही, फेकत नाही. अगोदर चोखतो नंतर फेकतो. काय करतो? अगोदर चोखायची आणि नंतर फेकायची. कारण का? माशीच्या पंखाला लागलेली खीर वाया नाही गेली पाहिजे. इतका चिकट बाबा. तर सांगत मला तुकोबऱ्यांचा दष्टांत आहे. तुकोबऱ्यांच्या गाठ्यात आलेला बरं का, गाठ्यात आले. वाईट म्हणला का? माफी मागून सांगतो दष्टांत, माफी मागून. मला माफी मागायची तशी काही गरजच नाही. तुकोबऱ्यांच्या गाथा काढून पहा. एक मनुष्य न्हाव्याच्या दुकानामध्ये गेला. एक मनुष्य न्हाव्याच्या दुकानामध्ये गेला. आता पूर्वीचा काळ आहे तुकोबऱ्यांच्या काळातला. म्हणजे दाढी कर माझी, दाढी कर. ठीक आहे बाबा, मी दाढी करतो. त्यावेळेस बाबा आता तुमच्या काळामध्ये दाढी केली होती. तुमच्या काळात, तुमच्या लहानपणी 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 रुपयाला, पण लहानपणी दाढी होती का? हा हा, बाकीच्या सांगतात. बाकीचं बाकी लहानपणी दाढी नसती हो म्हणून म्हणलं. दाढी कर म्हणला माझी. ठीक आहे म्हणला. किती दाढी दे? 1 रुपयाला. मग त्यानं दाढी करून घेतली. 2 रुपये त्याला दिले. न्हाव्याला दिले 2 रुपये दिले. न्हाव्याला 2 रुपये दिल्यावर मालक पहिलीच बाबा 1 रुपये दाढीचं झालं. तुम्हाला 2 रुपये दिले. तुमचा रुपया माझ्याकडे राहिला. आता माझ्याकडे सुट्ट नाही.
एकतर नंतरच्या वेळेला दाढी फुकट करून घ्या, नाहीतर मग 3-4 वाजता या, तुम्हाला रुपया परत देतो. की घरी आलं पण त्याला करमनाच. नाव्याकडे रुपया राहिला, नाव्याकडे रुपया राहिला, नाव्याकडे रुपया राहिला. ते रात्रभर झोपलंच नाही. पहाटे बायकोला विचार उठवलं, चल म्हणला, कुठं? नाव्याच्या दुकानात. त्यानं बायकोला नाव्याच्या दुकानामध्ये आणलं, खुर्चीवर बसवलं. नाव्याला म्हणलं, चल का तू चालू कर तुझा. टक्कल केलं बायकोचं, पण रुपया नाही पडला बाबा. पदर सांगत नाही, गाता काढा आणि बघा. दाढीसाठी अडका गेला, अडका म्हणजे रुपया. दाढीसाठी अडका गेला, घरी आला पाहिजे पे म्हणे आता बोई डोई. 1 रुपया सोडणार नाही. अरे काय घेऊन जाणार रे बाबा, काय घेऊन जाणार नाही. म्हणून द्रव्य माणसाला आवडतं. 3रा प्रकार सांगितला मी, द्रव्य आवडतं, त्याच्यानंतर पद आवडतं, त्याच्यासाठी फॉर्म भरतो, माघार घेत नाही, घेतो पण एवढे द्यावे लागते, हे आमच्याकडे इथलं नाही सांगत. आणि प्रसिद्धी आवडते. हे जीवाच्या आवडी झाल्या. कोणाच्या झाल्या? जीवाच्या आवडी झाल्या. मी त्याच्यानंतर संतांना विचारलं, तुम्हाला काय आवडतं? तुकोबरायांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, माझ्या नाथ महाराजांनी प्रश्नाचं उत्तर दिलं. काय आवडतं तुम्हाला ऐकायचंय का? आवडे पंढरी आवडे पंढरी, आवडे पंढरी, भीमा पांडुरंग. आवडे पंढरी, आवडे पंढरी, भीमा Bye.